नवरात्र हा सण फार प्राचीन काळापासून चालत आलेला आहे। हा सण वर्षातून दोनदा साजरा केला जातो। पहिली नवरात्र चैत्रपदेपासून सुरू होते आणि नवमीपर्यंत साजरी केली जाते। त्यानंतर पितृपक्ष संपल्यानंतर अश्विन महिन्यात शुल्क पक्षाच्या प्रतिपदेपासून नवमीपर्यंत शारदीय नवरात्री साजरी केली जाते। दोन्हीही नवरात्रांमध्ये भक्तपूर्ण भक्तिभावाने दुर्गा देवी आईची पूजा करताना नहू उपवास करतात। शारदीय नवरात्रीचे धार्मिक तसेच वैज्ञानिक महत्त्व आहे। असे मानले जाते की ज्या ऋतूमध्ये सौम्य थंडी असते आणि त्यामुळे बदलत्या हवामानाचा जनजीवनावर परिणाम होऊ नये यासाठी नियम व संयम पाळून 9 दिवस उपवास करण्याचा नियम पौराणिक आहे आणि अनादी कालापासून चालत आलेला आहे। प्रारंभी हा सण एक कृषीविषयक लोकोत्सव होता। पावसाळ्यात पेरलेले पहिले पीक घरात आल्यावर शेतकरी हा उत्सव साजरा करत असे। नवरात्रात घटस्थापनेच्या दिवशी घराखालच्या स्तंडिलावर नहू धान्यांची पेरणी करतात व दसऱ्याच्या दिवशी ते धान्यांचे वाढलेले अंकुर काढून देवाला वाहतात। या नवरात्रीचे 9 दिवस रात्री महालक्ष्मी, महासरस्वती किंवा सरस्वती आणि महाकाली या 3 देवींच्या 9 रूपांची पूजा केली जाते। या नवरात्र महोत्सवाचे महत्त्व आपण जाणून घेऊया। नवरात्रीचा इतिहास। नवरात्रीमध्ये दुर्गा देवी आईच्या 9 रूपांची पूजा केली जाते। या भगवतीच्या पहिल्या रूपाला शैलपुत्री असे म्हणतात, तर दुसऱ्या रूपाला ब्रह्मचरिणी, तिसऱ्याला चंद्रघंटा, चौथ्याला कृष्मांडा, 5व्याला स्कंदकांता, 6व्याला कात्यायनी, 7व्याला कालरात्री, 8व्याला महागौरी, 9व्याला सिद्धिदात्री अशा या 9 दिवसात निरनिराळ्या 9 रूपांमध्ये आई वावरत असते आणि 10व्या दिवशी ती शुभनुशुंभ या राक्षसाचा वध करण्यास समर्थ होण्यासाठी सीमा उल्लंघन करते। नवरात्रीच्या व्रताची सुरुवात कशी झाली यामागे अनेक पौराणिक समजुती आहेत। पहिली म्हणजे श्रीरामांना लंका विजयाचा शुभशीर्वाद। रामजींच्या हातून रावणाचा वध व्हावा यासाठी नारदांनी श्रीरामांना या व्रताचे अनुष्ठान करण्याची विनंती केली। हे व्रत पूर्ण करून रामजीने लंकेवर हल्ला करून शेवटी रावणाचा वध केला। तेव्हापासून हे व्रत कार्यसिद्धीसाठी पाळले जात आहे। दुसरा इतिहास म्हणजे महिषासूर दैत्याचा वध। भगवती देवी आईने प्रतिपदेपासून नवमीपर्यंत तब्बल 9 दिवस महिषासूर नावाच्या राक्षसाशी युद्ध केला। युद्धानंतर 10व्या दिवशी म्हणजेच नवमीच्या रात्री त्याचा वध केला। तेव्हापासून देवीला महिषासूर मर्दिनी म्हणून ओळखले जाते। तेव्हापासून मा दुर्गेच्या सामर्थ्याला समर्पित नवरात्री उपवास केला जातो। यानंतर वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून नवरात्र साजरे करण्याची परंपरा सुरू झाली। श्री सप्तशती रचयेला मार्कंडे ऋषी काय म्हणतात? सर्व बाधा विनिर्मुक्तो धनधान्य सुतन्वित मनुष्यो मत्त साधेन भविष्यती न संशय। म्हणजे जो कोणी भक्त या नवरात्रांमध्ये या भगवतीचे मनापासून उपासना करेल त्याला कुठलीच बाधा होणार नाही आणि त्याला या जन्मात धनधान्याची प्राप्ती होईल, यात काही संशय नाही असे म्हणून सकल चरावर अजरामर भगवती देवीला माझे साष्टांग दंडवत असो। जगात जेव्हा जेव्हा तामस, राक्षसी आणि क्रूर लोक प्रबळ होतात तेव्हा देवी आई पुन्हा धर्मसंस्थापनेसाठी अवतार घेते। नवरात्रीमध्ये आई दुर्गेची कृपा इतर दिवसांपेक्षा 1000 पटीने वाढते। देवत्वाचा जास्तीत जास्त लाभ घेण्यासाठी नवरात्रीच्या काळात श्री दुर्गाय देवाय नमः, श्री दुर्गा देवाय नमः या मंत्राचा जप अधिकाधिक करावा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।